नंदुरबारमध्ये जामिया शिक्षण संस्थेवर ईडीने मोठी कारवाई केली आहे। जामिया ट्रस्टला परदेशातून 406 कोटींचा निधी मिळाल्याची माहिती आहे। 9 लाखांची रोकड, डिजिटल यंत्रणा आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहे। स्वित्झर्लंड, सेशल्स, पनामा इत्यादी देशांमधून कोट्यावधीची देणगी देण्यात आल्याची माहिती आहे। अक्कलकुवा येथील जामिया शिक्षण संस्था पुन्हा चर्चेत आली आहे। जामिया शिक्षण संस्थेवर ईडीने छापे टाकले। या संस्थेला विदेशातून होणारी आर्थिक मदत आणि या जामिया संस्थेतील रुग्णालयाबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती। तर परदेशातून 406 कोटींचा निधी मिळाल्याची माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने ईडीकडून आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। ईडीने जामिया शिक्षण संस्थेची चौकशी केलेली आहे। स्वित्झर्लंड, सेशल्स, पनामा या देशांमधून कोट्यावधींची देणगी या शिक्षण संस्थेला मिळाल्याची माहिती आहे। ईडीने मोठी कारवाई केलेली आहे। नऊ लाखांची रोकड आणि कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहे। कोट्यावधींची देणगी या संस्थेला मिळाल्याची माहिती आहे। परदेशातून एवढ्या मोठ्या प्रमाणात ही देणगी मिळालेली आहे, त्यामुळे ही चौकशी आता या चौकशीत ईडीच्या कारवाईत काय काय आणखी धागेदोरे हाती लागतात, काय महत्त्वाचे पुरावे हे समोर येतात याकडे लक्ष लागलेलं आहे। 9 लाखांची रोकड, काही कागदपत्र जप्त केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल माळी सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। विशाल, काय अधिक माहिती येते या कारवाई संदर्भात? आतापर्यंत ईडीच्या हाती काय काय पुरावे लागलेत? प्रणिता, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया शिक्षण संस्थेवर ईडीच्या पथकाने छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या संस्थेला मिळणाऱ्या विदेशी फंडिंग आणि येथील चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयातील अनियमिततेबाबत गंभीर तक्रार केली होती। त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी आढळलेल्या यमन देशातील विदेशी नागरिकांच्या कुटुंबियांच्या अवैध वास्तव्याबद्दल संस्था आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पथकाने छापा टाकला असून येथे फॉरेन्सिक फंडिंग तपासणीची प्रक्रिया पोलीस आधीपासून करीत होते। अशातच किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पुन्हा एकदा ही संस्था चर्चेत आली आहे। ईडीच्या या छापेमारीमुळे या ठिकाणी ईडीने नेमकी कोणत्या कारवाई केली आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती आपल्या समोर आलेली नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे। अगदी विशाल, काही कागदपत्र हाती लागले आणि रोकडही हाती लागल्याचं कळतंय, त्याबद्दल काय माहिती मिळू शकली आहे आणि संस्थेकडून त्याबद्दल काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? याबाबत ईडीने जी कारवाई केली आहे ते संस्थेचे काही दस्तावेज देखील त्यांच्या हाती लागले आहेत, परंतु तपास गोपनीय सुरू असल्या कारणाने या ठिकाणी बाबत आपल्यापर्यंत अद्याप माहिती आलेली नाही। जी विशाल, अधिक माहिती तुमच्याकडून या संदर्भात घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।